मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर, एकदा कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचताना एक घाव चुकून उजव्या हाताच्या बोटावर बसला। लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली। घाव बसताच वेदना झाल्याने लेखिकेने बोट तोंडात घातले। नंतर त्या ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले। बोटाला गरम पाण्याने शेक दिला। बोट फुगल्यावर लेखिकेने बोटाला तेल मालिश केले। शेवटी बोट बरे न झाल्याने डॉक्टरांना फोन केला। ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर, लेखिकेने बोटावर मलम लावले, पण बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठले होते। त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकवले, तर त्याने मोडेल पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला। शेवटी त्या बोटाला तेलाने मालिश करून सुद्धा त्याचा ताठपणा कमी झाला नाही। अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटांचं वर्णन केलं आहे। बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर, डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटाला स्ट्रॅपिंग केले, त्यामुळे लेखिकेला कामावर रजा टाकून घरी बसावे लागले। सर्व काम डाव्या हाताने करावी लागली। केन्स विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट लेखिकेला जमत नव्हते। असा परिणाम लेखिकेच्या बोटावर लागल्याने लेखिकेच्या कामावर झाला। प्रश्न दुसरा, का ते लिहा। लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली। उत्तर, बोट बरे होण्यासाठी 3 महिने खर्च करावा लागला, तसेच 3 महिन्याचा वेळ वाया गेला। यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली। पुढचा प्रश्न, लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली। उत्तर, लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण लेखिकेचे बोट काही बरे झाले नाही। शेवटी लेखिकेच्या भाच्याने डॉक्टरांना फोन करण्याचा सल्ला दिला, तेव्हा लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली। दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला। उत्तर, दवाखान्यात कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कोणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात असलेले रुग्ण पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला। दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली। उत्तर,
डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले. त्या प्रकारात त्यांनी दुखऱ्या बोटाबरोबर आजूबाजूची 2 बोटे सुद्धा ताणून बांधली आणि हातही गळ्यात अडकवला. त्यासाठी खर्च झाल्याने लेखिकेची पर्स हलकी झाली होती. त्यामुळे दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर: बोटाचं दुखणं बरं झालं तरीही लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नव्हती. कितीही राग आला तरी मूठ घट्ट वळवू शकत नव्हती. बोटाशिवाय कोणतेही काम करणे हे अवघड आहे हे लेखिकेला कळताच लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले. प्रश्न 3. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर: आमच्या वर्गमित्राला जर दुखापत झाली तर त्याला प्रथमोपचार करू आणि शक्य तितक्या लवकर त्याला वैद्यकीय मदत मिळवून देऊ. त्याला वेळच्या वेळी औषधे आणि गोळ्या घेण्यास सांगू. प्रश्न 4. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर: गूळ फोडताना बत्त्याचा घाव बोटावर बसला. वेदना सहन न होऊन लेखिकेने बोट तोंडात घातले. बोटाची ठसठस कमी व्हावी म्हणून बोटावर मलम लावला. फुगलेले बोट कमी व्हावे म्हणून गरम पाण्याने शेकले. बोटाचा ताठपणा कमी व्हावा म्हणून तेल मालिश केले. भाच्याच्या सल्ल्याने डॉक्टरांकडे जाणे. डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवला. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही बोट काही बरे झालेच नाही. लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी, भाऊजय, कथा, कहाणी, आघात, घाव, ललाट, कपाळ, त्रास, दुखणं. सकाळ, प्रभात, नवल, आश्चर्य, तोरा, मानी, हात, कर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, थंड, उजवा, डावा, घट्ट, सैल, दुर्लक्ष, लक्षपूर्वक. वाक्यात उपयोग करा. वाक्य: साहेबांनी वायफळ चर्चा करू नका असे बजावले. पुढचा शब्द आहे ठसठसणे. वाक्य: बोटाला जखम झाल्यामुळे बोट ठसठसत होते.
बाळबोट. वाक्य: पोटात गेलेल्या गोळ्यांनी बोट कसं काय बरे होणार अशी लेखिकेला लहानपणापासून बाळबोट शंका आहे. जड अंतःकरण. वाक्य: आई वडिलांनी जड अंतःकरणाने राजूला शिक्षणासाठी दूर पाठवले. बट्ट्याबोळ. वाक्य: बोटाला दुखापत झाल्याने राजूच्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झाला. हत्तीच्या पावलांनी येणे. वाक्य: आईने हाक मारल्यावर राम हत्तीच्या पावलांनी चालत होता. मुंगीच्या पावलांनी जाणे. वाक्य: राधाचे आजारपण मुंगीच्या पावलांनी कमी झाले. जायबंदी. वाक्य: सीमेवर लढताना अनेक सैनिक जायबंदी झाले. मुलांनो, या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच उपयोग झाला असेल. तर हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. तुमच्या पाठ्यपुस्तकातील इतर धड्यांचे तुम्हाला प्रश्नोत्तरं पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की तेथे जाऊन तुमच्या इतर पाठाचे स्वाध्याय तुम्ही पहा, अभ्यास करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.